नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा आर ए पोदार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज याचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो नीट 2025 च्या विद्यार्थ्यांसाठी, त्याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यापूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। या चॅनलवरती तुम्हाला तुमची जी प्रोसेस असणार आहे बघा नीट काउन्सिलिंगची याची सर्व अपडेट भेटणार आहे बघा, एकदम रजिस्ट्रेशन पासून तर कॉलेज अलॉट होईपर्यंत। तर मग चॅनलला काय करून ठेवा, पटकन सबस्क्राइब करून ठेवा। आणि तुम्हाला जर आमच्याकडे जर ऑफलाईन आणि ऑनलाईन जर पेड काउन्सिलिंग करायचे असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आमच्याकडे दोन्ही सुविधा अवेलेबल आहे तुमच्यासाठी। तुम्ही ऑनलाईन पण करू शकता, तुम्ही ऑफलाईन पण करू शकता। ऑफलाईन जर करायची असेल तर तुमच्या खाली एक नंबर शो होते बघा, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता। ओके, आणि त्यानंतर आमचा ऑफिसचा जो ऍड्रेस आहे बघा तो पण खाली तुमच्या एक पट्टीवरती स्क्रोल होते, तुम्ही त्यावरून काय करू शकता, आपल्या ऑफिसला व्हिजिट करू शकता। आणि जर ऑनलाईन पद्धतीने जर करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक दिलेली बघा, तुम्ही तिथून काय करू शकता, ऍप्लिकेशनला डाउनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमची जी प्रोसेस आहे ते ऑनलाईन पद्धतीने पार पाडू शकता। ओके, चला मग बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आर ए पोदार गव्हर्नमेंट कॉलेज मुंबई याचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे 2025 साठी तो काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यापूर्वी बघा मी तुमच्या समोर काही डेटा आणलाय आणि त्या डेटाच्या बेसिसवरून मी सांगणार आहे तुम्हाला तुमचा 2025 चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा पेपरची लेवल डिफिकल्ट होती, पेपर खूप डिफिकल्ट होता, तुमचा स्कोर कमी येतोय पण तुमची रँक मध्ये काही फरक पडणार आहे का, नाही रँक मध्ये काही फरक पडणार आहे का, लास्ट इयरला पण तेवढेच मुलं होते, यावेळेस थोडे कमी आहे। ओके, 1-2 लाखाचा फरक आहे, पण तुम्ही तुमची रँक जर ह्या रेंज मध्ये येत असेल, हा 2024 चा जो पहिला राऊंड झाला होता विद्यार्थी मित्रांनो त्याचा कट ऑफ तुमच्या कॅटेगरी वाईज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुमची रँक जर ह्या कॉलेजच्या जवळपास येत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर 100% तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहे। तर आपण बघूया आता कॅटेगरी वाईज काय काय कॉलेजची रँक गेलेली बघा, लास्ट कॅन्डिडेट किती रँक वरती ऍडमिट झालेला आहे। ओके, या ठिकाणी जर बघितलं आपण तर ओपन कॅन्डिडेट जो आहे बघा आपला, तर तो किती 52,894 वर काय झाला, ह्या कॉलेजला अलॉट झालाय बघा, त्याला लास्ट इयरला सीट। ओके, त्यानंतर ईडब्ल्यूएस वाल्याला बघा येथे एसएमएल दिलाय बघा, तुम्ही एसएमएल पण बघू शकता। आणि ही रँक बघा इथे 79,950 विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर ओबीसी साठी जर बघितलं आपण तर किती 71,251 विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर एससी साठी जर बघितलं आपण तर किती 1,60,296 विद्यार्थी मित्रांनो। ओके, त्यानंतर एसटी साठी जर बघितलं आपण या ठिकाणी तर 3,63,549 एवढी काय गेलेली लास्ट इयरला एसटी कॅन्डिडेट या ऑल इंडिया रँक वरती काय झालेले आर ए पोदारच्या कॉलेजला अलॉट झालेली विद्यार्थी मित्रांनो त्याला सीट। ओके, त्यानंतर एसीबीसी साठी जर बघितलं आपण या ठिकाणी तर किती या ठिकाणी 81,246 एवढी काय गेलेली ऑल इंडिया रँक गेलेली विद्यार्थी मित्रांनो। व्हीजीए साठी जर आपण बघितलं या ठिकाणी तर 94,676 वरती काय झालेले लास्ट इयरला कॅन्डिडेटला सीट अलॉट झालेले। ओके, त्यानंतर बघा एनटीबी साठी काय रँक गेलेली आता तर 1,19,553 एवढी काय गेलेली एनटीबीच्या स्टुडंटसाठी ऑल इंडिया रँक मधून स्टुडंटला काय झालेली सीट अलॉट झालेली या ठिकाणी। ओके, त्यानंतर एनटीसी साठी बघा, आता एनटीसी साठी किती तर या ठिकाणी 76,085 या रँक वरती काय झालेली आहे सीट अलॉट झालेली। ओके, एनटीडी साठी ओके बघा एनटीडी साठी 81,624 या रँक वरती काय झालेले कॅन्डिडेटला सीट अलॉट झालेले विद्यार्थी मित्रांनो। आपण काय करणार, जेवढे काही महाराष्ट्रातील कॉलेज असणार आहे बघा एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस आणि बीएमएस, त्यांचे सर्वांचे तुम्हाला कट ऑफ सांगणार विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या चॉईस फिलिंग मध्ये काय होणार हेल्प होणार। आणि जर तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही काय करू शकता, नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत जोडू शकता आणि तुमची प्रॉपर काउन्सिलिंग करू शकता विद्यार्थी मित्रांनो। ज्या प्रोसेस ज्या काउन्सिलिंग साठी तुम्ही थोडीशी निष्काळजीपणा करताय बघा, थोडं जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय, ज्या गोष्टीसाठी तुम्ही 2 वर्षासाठी जो तुम्ही स्वप्न पाहिलाय त्यासाठी 2 वर्षांनी तुम्ही मेहनत करताय, कोणाकोणाला 3 वर्ष झाले आणि त्या प्रोसेस मध्ये जर काही चुकी होते विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही तुमचं या ठिकाणी ऍडमिशन गमवू शकता विद्यार्थी मित्रांनो। ओके, चला मग जर तुम्हाला माहिती जर आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघा आता टाइम होते बघा रात्रीचे 12:30 वाजायला आले विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेतोय। तर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा असाल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।